Okay. Now listen. सब बच्चों ने बोलना पार्ट्स ऑफ इन्फॉर्मल लेटर. पार्ट्स ऑफ इन्फॉर्मल लेटर. कौटुंबिक पत्राचे भाग. कौटुंबिक पत्राचे भाग. लेटर रायटिंग. लेटर रायटिंग हा विषय. हा विषय 8वी 9वी 10वी. 8वी 9वी 10वी. किती मार्काचा आहे? 5. 5वी 6वी 7वी ला पण प्रॅक्टिस होऊन जाईल. कसं लिहायचं तुम्हाला पण येऊ शकतो. ओके. आता पार्ट्स ऑफ इन्फॉर्मल लेटर. कौटुंबिक पत्र. कौटुंबिक पत्र म्हणजे कोणतं? जे आपण आपल्या जवळचे रिलेटिव्ह, मित्र, मैत्रिणी यस त्यांना लिहितो ते. नवरा, बायको वगैरे वगैरे. तर आता या पत्राचे मुख्य 4 भाग. पहिला भाग म्हणा माझ्यासोबत. ॲड्रेस ऑफ ॲड्रेसिंग. ॲड्रेस ऑफ ॲड्रेसिंग. पत्र लिहिणाराचा पत्ता. पत्र लिहिणाराचा पत्ता. पार्ट नंबर 2. पार्ट नंबर 2. सॅल्युटेशन. सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे संबोधन. सॅल्युटेशन म्हणजे संबोधन. यानंतर कॉमा द्यायचा. यानंतर कॉमा द्यायचा. पत्राचा तिसरा भाग. पत्राचा तिसरा भाग. बॉडी ऑफ लेटर. बॉडी ऑफ लेटर. पत्राचा मुख्य मथळा किंवा मजकूर. पत्राचा मुख्य मथळा किंवा मजकूर. आणि नंबर 4 पार्ट. नंबर 4 पार्ट. प्रॉपर एंडिंग ऑफ लेटर. प्रॉपर एंडिंग ऑफ लेटर. पत्राचा मुख्य शेवट. पत्राचा मुख्य शेवट. Tell me the 4 parts of informal letter. Which are the 4 parts? Which are the 4 parts? Number 1. Number 1. बोलो क्या है? Address or address. पत्र लिहिणाराचा. पत्ता. Number 2. संबोधन. Number 3. Body of letter. पत्राचा मुख्य मथळा किंवा मजकूर आणि प्रॉपर एंडिंग ऑफ द लेटर. आता हे पार्ट्स याचं स्वरूप तुम्हाला आजपर्यंत तुम्ही कुठे पाहिलं होतं? कोणी सांगितलं तुम्हाला? थँक्यू म्हणा मला. Thank you. आता याच्यात लिहायचं काय? नीट लक्ष द्या. पत्राचा मुख्य जो तुम्हाला लेटर मध्ये लिहायचं असतं, फ्रेंडला लिहा, फादरला लिहा, मदरला लिहा. इकडे तुमचा जो मुख्य पत्ता जो आहे तो मुखपाठ करून टाकायचा. एक ठरवून घ्यायचा आपण काय पत्ता आहे आपला. 10वी पर्यंत पुढे नाही. काय पत्ता आहे ठरवून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल मी तिकडच्या मुलांना दिलेला आहे काय ABC कृष्णकुंज शांतिनिकेतन कॉलनी अमेयनगर कृष्णकोटी 431401 डेटलाईन. पाठ करून टाकायचं. हे पुन्हा करायची गरज नाही. पत्ता. नंबर 2 सॅल्युटेशन. संबोधन कोणाला लिहायचं उद्देशून? बहिणीला लिहायचं माय डिअर सिस्टर. भावाला लिहायचं माय डिअर ब्रदर. आईला लिहायचं माय डिअर मदर. पप्पांना लिहायचं माय डिअर फादर. बायकोला लिहायचं असतोय लाजतोय जोक आहे. माय डिअर वाईफ लिहायचं नसतं आहे का नाही? लिहायचं असतं. आणि बॉडी ऑफ लेटर पत्राचा मुख्य मुद्दा किंवा मजकूर. इथे काय लिहायचं असतं? ज्या मुलांना पत्र लिहिणं अवघड जातं. अवघड आहे. आता कांदे म्हणतो सर पत्र हा विषय माझ्या डोक्याच्या बाहेरचा आहे. मी मुद्दे दिलेत तुम्हाला. कसे? ॲड्रेस ऑफ ॲड्रेसिंग 1 मार्क कव्हर झाला लिहिलं तर. सॅल्युटेशन लिहिलं अर्धा मार्क कव्हर झाला. 1.5 मार्क झाला कव्हर तुमचा. बॉडी ऑफ लेटर मधल्या मी दिलेल्या ओळी जर तुम्ही पाठ केल्या तर अर्धा मार्क कव्हर झाला. 2 झाले. आणि खाली एंडिंग ऑफ लेटर कोणाला कळतं? युअर्स लव्हिंगली. एंडिंग ऑफ लेटर मध्ये आपण काय लिहितो? युअर्स लव्हिंगली कॉमा खाली नाव ABC. अर्धा मार्क तिथे कव्हर झाला. एकूण किती मार्क्स कव्हर झाले तुमचे? 1 अर्धा 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 1 अर्धा 2.5 मार्क कव्हर झाले. 2.5 पडायले म्हणजे तुम्हाला 3 मार्क कव्हर झाले. डोकं लावले फक्त तुम्ही. काय डोकं लावलं? प्रॉपर स्वरूप पत्राचं तुम्हाला माहिती आहे कसं आहे. पहिल्या याच्यात काय लिहिलं? ॲड्रेस ऑफ ॲड्रेसिंग मुखपाठ करायचे. सॅल्युटेशन कोणाला माहित असते? बहिणीला पत्र लिहा म्हणल्यावर पप्पाला लिहिल का? बहिणीलाच लिहिणार. अर्धा मार्क कव्हर झाला. इथे एंडिंग ऑफ लेटर करताना काय लिहू आपण? युअर्स लव्हिंगली. एक मिनिट. युअर्स लव्हिंगली इथे आपण लिहितो शेवटी. बरोबर आहे ना? मग आता इथे ह्या लाईन्स फार महत्वाचे. तुम्ही म्हणाल सर मी ही लिहिलं सगळं लिहिलं मार्क पडतील का? परंतु हेच गायब केले. लिहिलंच नाही मार्क पडतील? नो. फॉर एक्झाम्पल डोकं काढलं, हात काढले, पाय काढले, पोटच गायब केले.
माणूस पूर्ण होईल का? इन द सेम वे तुम्ही जर हे लिहिलं गुरुसरनं सांगितले मार्क पडतात असं शक्य नाही. तुम्हाला बॉडी ऑफ लेटर लिहावंच लागतं, मुख्य मजकूर लिहावाच लागतो. काही जणांना पत्रिकेत प्रश्न काय ते कळत नाही. मग इथे सुरुवात कशी करायची तर या 3 ओळी मुखपाठ करायच्या. माझ्यासोबत म्हणा, आय रिसिव्ड युअर लेटर येस्टरडे. I became glad to read it. I am happy here with my studies. How are you? कोणत्या वेळी पाठ करायचे? पुन्हा एकदा म्हणायचं एकदा. कोणत्या वेळी? I received your letter yesterday. I became glad to read it. I am happy here with my studies. How are you? इथे संपलं. आणि मग पत्रातले मुद्दे घ्यायचे. आणि पत्राची क्लोजिंग करताना जेव्हा आपण पत्राची क्लोजिंग करायलो संपवायलो तिथे या 2 ओळी पाठ करायच्या. कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू आवर फॅमिली अँड हॅविंग अ स्वीट किस टू लिटिल पप्पू. घरात छोट्या मुलाला म्हणतो ना या 2 ओळी. कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू आवर फॅमिली या 2 ओळी. आणि शेवटी एंडिंग ऑफ लेटर मध्ये शेवटच्या ह्याच्यात द्यायचे युअर्स लव्हिंगली this that म्हणजे ABC. अशा प्रकारे पत्रात तुम्हाला 3 मार्क पक्के झाले. अवघड आहे का लेटर रायटिंग? सोपं आहे, बजावता येते. थँक्यू. फॉर्मॅट लिहूया पटकन. राईट डाऊन द फॉर्मॅट. झालं सोडलं. ज्यांचं झालंय त्यांनी